नमस्कार. मी विजय कुसेकर, शिल्प निदेशक RSCT शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यावल. आमच्या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट वर्कमध्ये फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरचा वायरिंग डायग्रॅम वर्किंग मॉडेल तयार केलेलं आहे. त्याची माहिती मी थोडक्यामध्ये सांगतो. या ठिकाणी सप्लायचे टर्मिनल घेतलेले आहेत आपण, फेज, न्यूट्रल आणि अर्थिंग. या ठिकाणी आपण मेन सप्लाय कनेक्ट केला. आलेला सप्लाय डायरेक्टली आपला थर्मोस्टॅटला जाईल. थर्मोस्टॅटच्या इनपुटमधूनच डोअर स्विच मार्फत सप्लाय बल्बला जाईल आणि बल्बची न्यूट्रल इकडनं न्यूट्रलला कनेक्ट होईल. हे डोअर स्विच आणि बल्बचं एक सर्किट झालं. थर्मोस्टॅटच्या आउटपुटमधून जो येणारा सप्लाय आहे तो थर्मोस्टॅटच्या आउटपुटमधून या ठिकाणी येईल आणि टायमरच्या इनपुटला कनेक्ट होईल. टायमरचा जो 3 नंबरचा पॉईंट आहे हा थर्मोस्टॅटचं आउटपुट म्हणजेच सप्लायचं इनपुट झालं. याच्यामधून आपल्याला 2 आउटपुट मिळतील. 2 नंबरचा जो पॉईंट आहे हा हिटिंग सायकलसाठी असेल आणि 4 नंबरचा जो पॉईंट आहे हा कूलिंग सायकलसाठी असेल आणि 1 नंबरमध्ये टायमरची न्यूट्रल कनेक्ट असेल. ज्या वेळेस टायमर कूलिंग सायकलमध्ये असेल त्यावेळेस 4 नंबरच्या आउटपुटमधून सप्लाय आपला कूलिंग सायकल म्हणजेच कॉम्प्रेसर रिलेला जाईल आणि त्याच सप्लायमधून स्विचमार्फत इव्हॅपरेटरच्या फॅन मोटरला देखील जाईल. रिलेचं जे आउटपुट आहे एक स्टार्टिंग वाइंडिंग आणि एक रनिंग वाइंडिंग ह्या ठिकाणी आपण कनेक्ट केलेलं आहे. इथं स्टार्टिंग वाइंडिंगचा सप्लाय इथं स्टार्टिंग वाइंडिंगला कनेक्ट केला आहे आणि रनिंग वाइंडिंगचा सप्लाय आपण ह्या ठिकाणी रनिंग वाइंडिंगला कनेक्ट केला आहे. वाइंडिंग दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी बल्ब जोडलेले आहेत आणि याची न्यूट्रल जी आहे OLP मार्फत या ठिकाणावरनं ही काळी वायर न्यूट्रलला कनेक्ट होईल आणि ही न्यूट्रल ह्या ठिकाणावरनं मेन न्यूट्रलला कनेक्ट होईल. अशा पद्धतीने ज्या वेळेस कूलिंग सायकलमध्ये असेल त्यावेळेस इव्हॅपरेटर फॅन आणि कॉम्प्रेसर हे वर्किंगमध्ये राहील. ज्या वेळेस टायमर कूलिंगमधून हिटिंग सायकलला जाईल त्यावेळेस हा 4 नंबरचा सप्लाय डिस्कनेक्ट होईल आणि 2 नंबरच्या पॉईंटमधून सप्लाय बायमेटलला जाईल आणि बायमेटलच्या आउटपुटमधून इकडनं सप्लाय हिटरला जाईल. हिटर मार्फत आणि हिटरच्या आउटपुटमधून थर्मल फ्यूज मार्फत हा सप्लाय परत ह्या ठिकाणी न्यूट्रलला कनेक्ट होईल. ज्या वेळेस बायमेटल क्लोज असेल म्हणजे -5 डिग्री टेम्परेचर असेल त्यावेळेस सप्लाय आउटपुटमधून बाहेर पडेल आणि ह्याच पॉईंटमधून सप्लाय टायमर मोटरच्या न्यूट्रल थ्रू मोटरला जाईल. मोटरला न्यूट्रलला पण फेज मिळाल्यामुळं जोपर्यंत हा बायमेटल क्लोज आहे म्हणजे जोपर्यंत डिफ्रॉस्टिंग चालू आहे तोपर्यंत मोटर स्टॉप राहील आणि हीटर ऑपरेट होईल. ज्या वेळेस टेम्परेचर प्लसमध्ये जाईल त्यावेळेस हा बायमेटल ओपन होईल. बायमेटल ओपन झाल्यामुळं परत ह्या ठिकाणावरनं मोटरला न्यूट्रल मिळेल. ही मोटरची न्यूट्रल हीटर मार्फत आणि थर्मल फ्यूज मार्फत न्यूट्रलला कनेक्ट होते आणि टायमर हिटिंग सायकलमधनं बाहेर येऊन पुन्हा कूलिंग सायकलला जाईल. अशा पद्धतीने हिटिंगची सायकल चालेल आणि 4 नंबरमधून कूलिंगची सायकल चालेल. आता आपण याला सप्लाय देऊन चालू करून पाहूयात. चालू करायबरोबर आता हे चालू केलेलं आहे. आता हे फॅन फिरतोय. रिले मार्फत सप्लाय स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंग दोन्हीला चालू आहे. ज्या वेळेस ह्या रिलेची थर्मल प्लेट हिट होईल त्यावेळेस स्टार्टिंग वाइंडिंगला जाणारा सप्लाय डिस्कनेक्ट होईल आणि स्टार्टिंगचं वाइंडिंग डिस्कनेक्ट केलं जाईल. आता कॉम्प्रेसरच्या ऐवजी बल्ब जोडलेले असल्यामुळं थोडासा वेळ लागेल पण पहा स्टार्टिंग वाइंडिंगचा सप्लाय डिस्कनेक्ट झालेला आहे. रनिंग वाइंडिंग चालू आहे. फॅन चालू आहे. ज्यावेळेस आपण डोअर ओपन करतो त्यावेळेस डोअर स्विचच्या ऐवजी आपण इथं सिंपल स्विच वापरलेला आहे. डोअर स्विच ओपन होईल त्यावेळेस फॅन बंद होईल. डोअर बंद केल्याच्या नंतर फॅन चालू होईल. हा बल्बचा स्विच आहे. इथं पण आपण डोअर स्विचच्या ऐवजी सिंपल स्विच वापरलेला आहे आणि ज्या वेळेस आपण टायमर हिटिंग मोडमध्ये फिरवेल आपण याला हिटिंग मोडमध्ये टाकूया. कूलिंग सायकल बंद झालेली आहे. फॅन बंद झालेला आहे आणि आपण आता याला बायपास करावं लागेल. थोडक्यात बायमेटल ओपन असल्यामुळे जर इथून आपण बायपास केलं तर हा हिटरही ऑपरेट होईल आणि पुन्हा याला आपण चालू करूया. कूलिंग सायकलमध्ये परत फ्रीज चालू झालेलं आहे. RSCT ट्रेडचे प्रशिक्षणार्थी युवराज कोल्हुजर, निलेश कोल्हे आणि कृष्णा चौधरी यांनी हा प्रोजेक्ट अत्यंत छान पद्धतीने बनवला आणि त्यांचे मार्गदर्शक आणि माझे सहकारी श्री
त्यांनी पण त्यांना मार्गदर्शन